नमस्कार. जय श्री कृष्ण. अध्याय पहिला, श्लोक 8. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. परत एकदा. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. आपण मागच्या काही श्लोकांमध्ये पाहिले की दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांना दोन्ही सेनेमधील योद्ध्यांविषयी माहिती देत आहे. त्याचप्रमाणे आपण द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा याच्याविषयी माहिती करून घ्या. ज्याप्रमाणे आपण रिस्क असेसमेंट म्हणू शकतो, म्हणजे संभाव्य धोके, त्याचे परिणाम आणि ते कमी करण्यासाठीच्या उपायांचा अभ्यास, त्याप्रमाणे दुर्योधन देखील आपल्या शत्रूच्या सेनेचा अभ्यास करून दोन्ही सेनेमधील योद्ध्यांची माहिती घेऊन पुढे होणाऱ्या युद्धासाठी एक प्रकारे स्वतःला तयार करत आहे. आपण पण आपल्या आयुष्यात एखाद्या मोठ्या आव्हानाला, समस्येला जेव्हा सामोरे जात असतो, तेव्हा आपण पण दुर्योधनासारखाच आपल्यासोबत कोण आहे, म्हणजे आपली सपोर्ट सिस्टीम आधी चेक करून पाहत असतो. आपल्या मनात यावर विजय मिळवायचा आहे हे निश्चित असते, पण कधीकधी स्वतःवर पूर्ण विश्वास नसतो. तेव्हा आपण आपल्या सपोर्ट सिस्टीमचा विचार करून स्वतःला सावरतो, पण हा खरा आत्मविश्वास नसतो. आपल्या आजूबाजूला कितीही स्ट्रॉंग सपोर्ट करणारे लोक असतील तरी आपला जर स्वतःवरच विश्वास नसेल तर ते लोक पण काहीच बदलू शकणार नाहीत. आणि हार जीत ही आपल्या मनात असते. आपण स्वतः तयार असू, आपण आपल्या स्वतःची किंमत समजून घेऊ, तेव्हा बाहेरच्यांना केलेली मदत ही आपल्याला खरोखर उपयोगी होईल. धन्यवाद. तुम्हाला या प्रकारे गीता समजून घेणं आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन श्लोकासोबत. जय श्री कृष्ण.